दोंडाईचा पोलीस स्टेशन DB पथकाची दमदार कामगिरी। मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करणारा चोरटा 24 तासात जेरबंद। रोख व सोन्याचा मुद्देमाल हस्तगत। नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील जुने कोडदे गावात झालेल्या मंदिरातील चोरीचा अवघ्या 24 तासात उलगडा करत दोंडाईचा पोलीस स्टेशनच्या DB पथकाने चोरट्याला जेरबंद करत रोख व सोन्याचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळविले आहे। घटना जुने कोडदे गावातील प्रसिद्ध वर्णेश्वर महादेव मंदिरातील आहे। दानपेटी फोडून त्यातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरून नेण्यात आले होते। या प्रकरणी हरसिंग गुलाबसिंग गिरासे यांनी दोंडाईचा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। पोलिसांनी तत्परतेने मंदिरातील CCTV फुटेज तपासून संशयिताचा माग काढला आणि शोध मोहीम सुरू केली। तपासादरम्यान पथकाला साहूर शिवारातील ऊस तोडणीच्या शेतात CCTVत दिसलेला संशयित आढळून आला। संशयिताची ओळख पटल्यावर चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली। आरोपीचे नाव आहे मुक्या कांतीलाल पवार, वय 40 वर्ष, राहणार अजनाडे, तालुका जिल्हा धुळे। त्याच्याकडून 23,050 रुपये रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। ही यशस्वी कामगिरी दोंडाईचा पोलिसांनी केवळ 24 तासाच्या आत पूर्ण केली असून पोलिसांच्या तत्पर कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे। ही कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। कार्यवाहीचे नेतृत्व दोंडाईचा पोलीस निरीक्षक दिनेश सोनावणे यांनी केले असून DB पथकातील इम्रान खान, पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र गिरासे, पोलीस कॉन्स्टेबल हिरालाल सूर्यवंशी, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण निकुंबे आणि चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल नरेश मंगळे यांनी ही उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास इम्रान खान करत आहेत।